दिले तरी चालते का? आम्हाला सगळं अधिकार मिळाला तो भारतीय संविधानामुळे आणि भारतीय संविधान आलाय, भगवान आलाय, नाबी आलाय, सुलतान आलाय, परीट आलाय आणि राहिलेले बाकीचे सगळे आले. कोणाला घोषणा द्यायची आहे? ज्यावेळेस विषय येतो जातीवादाचा, RSSचा, मग आम्ही पक्ष कुठलेही मधले जरी असले परंतु बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. RSS ते जे या देशामध्ये मुस्लिम समाजाच्या बाबतीत चालवलं, उत्तर प्रदेशमध्ये योगीने ज्याप्रमाणे तिथल्या मुस्लिम नेत्यांना, तिथल्या कार्यकर्त्यांना त्यांनी नेस्तनाबूत केलं, त्याच प्रकारे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये देखील त्यांचं हेच काम चालू आहे. मी सांगू इच्छितो RSSला, BJPला, तुम्ही अत्यंत हे निंदनीय काम करून जर वाटत असेल की आम्ही गप्प बसणार आहे तर आम्ही काय गप्प बसणाऱ्याची औलाद नाही. आमच्याकडं सत्ता जरी नसली, आमच्याकडं जनसत्ता आहे, आमच्याकडं संविधान आहे, आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल व तो मोदी ते पंतप्रधान तिथं बसला असेल, फडणवीस या महाराष्ट्रात बसला असेल, तर त्या मोदीला आणि फडणवीसला ज्यात मी बसवलं, त्या संविधानानं बसवलं, त्या संविधानाचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तुम्ही पायमल्ली करण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या तांगड्या फोडल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. काल यांनी नाशिकवर रमाबाई कॉलनी, ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याच्या समोर परेड करायची म्हणून पोलिसांना पत्र दिलं की आम्ही इथं परेड करू. मी म्हणतो, तुला जर परेड करायची असेल, तुला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन करायचं असेल तर दिवाळीनं पाडव्याला कशाला येतो? तुम्हाला जर यायचंच असेल, खरंच जर बाबासाहेबांचे विचार मान्य असतील तर 14 एप्रिलला या, तुम्ही हाफचड्ड्या घालून आणि माझ्या बाबासाहेबाच्या बुटासमोर तुमचं नाक घासू, त्यांना वंदन करा, आम्ही तुमचं स्वागत करू. पण तुमचा मनोवादी एजंडा वापरण्यासाठी, जर तुमची मनोनीती
खुली करण्यासाठी, जर तुम्हाला तुमचं शर्ट करण्यासाठी जर तुम्ही याल, एका लाथीने तुम्हाला हाकलून देऊ ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांची आहे. आणि त्यांनी काल दाखवून दिलं. रमाबाई आंबेडकर नगर कॉलनीमधील आमच्या भीमसैनिकांनी पोलिसांना सांगितलं, हे फडणवीस जर या महाराष्ट्राचा गृहमंत्री असला आणि तो जर यांना ऑर्डर देत असेल की इथं परेड करा, आणि बाबासाहेबाची लेकरं आहे, त्या फडणवीसला तर गृहमंत्री पण सांभाळता येत नाही, कारण त्याच्याच कालखंडामध्ये खूप असे अन्याय अत्याचार झालेत. आपला एक नंबरचा त्या पदास नालायक माणूस आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराच्या हातात एक दिवस गृहमंत्रीपद द्यावं आणि दाखवून देऊ की कायदा आणि शासन कसं चालवलं जातं. त्यामुळे आपल्याला सांगतो, आमच्या नांदाला काही लागू नका. तुम्ही मुस्लिम समाजाच्या नांदी लागले, त्यांनी तर हे केलाच. आता जर आमच्या नांदी लागले तर मुस्लिम आणि दलित जेव्हा एकत्र होतील ना, तर ढोंगणाला पाय लावून तुझे पडून जाणार. महाराष्ट्रात एवढी ताकद आमच्यात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम.